नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीचा टॉप कशा प्रकारे तयार करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर येथे मी सुरुवातीला पेपर पॅटर्न कट करून घेतलेला आहे। यावरती माझ्याकडून फक्त आता गळा, बॅकचा गळा कट करायचा राहिला होता आणि फ्रंटचा गळा। जर याचा डिटेलमध्ये कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। येथे मी व्ही शेपमध्ये गळा कट केलेला आहे। कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ खूप मोठा होत होता, म्हणून मी येथे फक्त स्टिचिंगचाच व्हिडिओ दाखवणार आहे। इथे मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असे दोन्हीही मार्क करून घेतलेले आहे। त्यानंतर मेन फॅब्रिक येथे मी कट करून घेत आहे। अशा प्रकारे आपण दोन भाग इथे कट करून घेतलेले आहेत, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट। तर येथे बॅक पार्टला मी दोन वेगवेगळे भाग करून घेणार आहे आणि बॅकचा पार्ट आहे तो अखंड ठेवणार आहे। अशा प्रकारे येथे आपली कटिंग झालेली आहे। त्यानंतर मी येथे कॉलरसाठी म्हणजे समोरच्या साईडने कॉलरचा लुक देण्यासाठी मी येथे कापड कट करून घेतलेले आहे। त्यानंतर खालच्या घेरसाठी आपण येथे आता येथे आपण डिटेलमध्ये स्टिचिंग कशा प्रकारे करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आता आपण स्टिचिंगला सुरुवात करू। सुरुवातीला येथे मी अस्तर जॉईंट करून घेणार आहे। तर येथे मी मुंड्याकडच्या साईडने सुरुवातीला अस्तर जॉईंट करून पलटी करून घेतले आहे। त्यानंतर आपण सर्व चारही साईडने येथे स्टिच करून अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेणार आहोत। व्यवस्थित असे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचे आहे। एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण येथे कट करून टाकणार आहोत। कधी पण आपण ज्यावेळेस कोणतेही कापड आणि मेन अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करतो त्यावेळेस आपण थोडेसे एक्स्ट्राच ठेवायचे, कारण हा कपडा सुळसुळा आहे। त्यानंतर आपण बॅक पार्टला गळ्याच्या साईडने अस्तर जॉईंट करून घेणार आहोत। गळा पलटी करून घेणार आहोत आपण। त्यानंतर आपण मुंड्याकडच्या साईडला येथे पलटी करणार आहोत। त्यासाठी मी येथे दोन्हीही मुंड्याच्या साईडला स्टिच करून घेत आहे। एक्स्ट्राचे जे कापड आहे आपण ते कट करून टाकायचे आहे। व्यवस्थित कापड ठेवून आपण येथे स्टिच करायचे आहे, जेणेकरून शिवताना झोळ आला नाही पाहिजे आणि फिनिशिंगही व्यवस्थित आली पाहिजे। त्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण इथे कट करून टाकणार आहोत। आता आपण येथे छोटे छोटे कट्स मारणार आहोत, जेणेकरून हा गोल राऊंडमध्ये आकार येत आहे, त्यामुळे आपण येथे कट टाकून घ्यायचे आहे। कट टाकल्यामुळे आपला कपडा ओढला जात नाही आणि फिनिशिंगमध्येही येतो। त्यानंतर आपण येथे पलटी करून यावरती आपण एक दाबटीप टाकून घेणार आहोत। व्यवस्थित कपडा असा सरळ व्यवस्थित करून त्यानंतर आपण येथे दाबटीप टाकून घेणार आहोत।
दोन्हीही साईडला आपण इथे दाबटीप टाकून व्यवस्थित कपडा हा धरून आपण इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण चारही बाजूचे अस्तर व्यवस्थित येथे जॉईंट करून घेणार आहोत. अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक येथे जॉईंट करायचा आहे. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण इथे कट करून घेणार आहोत. फिनिशिंगला खूप महत्त्व आहे. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टची स्टिच झालेली आहे. त्यानंतर मी येथे आपल्याला समोरच्या साईडनी व्ही शेप असल्यामुळे मी कॉलर जोडणार आहे. व्ही शेपमध्ये कॉलर टाईप लुक येण्यासाठी इथे एक पट्टी तयार केली आहे. ती पट्टी सरळ आहे, पण आपल्याला जोडताना ती गोल राऊंडमध्ये थोडीशी यायला पाहिजे, म्हणून अशा प्रकारे येथे मी टीप मारून घेत आहे आणि पाठीमागच्या साईडनी कपडा तिथेच दाबून धरायचा, म्हणजे आपल्याला गोल राऊंडमध्ये शेप येतो. येथे आता मी फ्रंट पार्टच्या पट्टी जॉईंट करून घेत आहे समोरच्या भागाला. अशा प्रकारे आपण फ्रंटच्या दोन्हीही पट्ट्या जॉईंट केलेल्या आहेत. तुम्ही येथे अस्तर वरच्या भागात अस्तर ठेवूनही पलटू शकता, पण पातळ कपडा असल्यामुळे अस्तर खूप पांगत आहे, मेन फॅब्रिक खूप पांगत आहे. त्यामुळे मी येथे एक्स्ट्राची एक पट्टी काढलेली आहे अस्तरची. त्याही पट्टीला मी त्याच पद्धतीने गोल राऊंडमध्ये आकार देत आहे, म्हणजे ती जॉईंट करताना आपल्याला व्यवस्थित आकार जॉईंट करता येईल. अशा प्रकारे मी इथे 2 पट्ट्या तयार केलेल्या आहेत. त्या पट्ट्या मी येथे जोडून पलटी करून घेत आहे. अशा प्रकारे आपण येथे व्यवस्थित पट्ट्या जॉईंट करून पलटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी येथे शोल्डर, दोन्हीही शोल्डर येथे जॉईंट करून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही टॉपचा वरच्या भागाचा फायनल लुक अशा प्रकारे येत आहे. कॉलरचा लुक पण छान आलेला आहे. त्यानंतर येथे मी एक पट्टी, एक पाव इंचाची पट्टी टाकून येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक पलटी करून घेत आहे, म्हणजे आपण फिटिंग करताना जे धागे बाहेर निघतात ते न निघण्यासाठी येथे मी अंडरग्राऊंड फिटिंग करत आहे. त्यानंतर येथे मेजरमेंट टाकून आपण फिटिंग करून घेणार आहोत. दोन्ही साईडला आपण येथे अशा प्रकारे फिटिंग करून घेत आहोत. अशा प्रकारे आपल्या टॉपची फिनिशिंग झालेली आहे. त्यानंतर आपण याला खालच्या साईडला घेर जोडणार आहोत. तर त्यासाठी येथे मी खालच्या साईडनी एक दुमडपट्टी, एक पाव इंचाची दुमडपट्टी दुमडून घेत आहे. त्यानंतर अस्तरलाही येथे मी थोड्या अंतरावर चुना टाकून घेत आहे. त्यानंतर अस्तर आणि त्यानंतर आपण मेन फॅब्रिक आहे त्यावरती 2-2 इंचाच्या एक
खुणा आखून घेतल्या होत्या. त्यानंतर आपण इथे बॉक्स प्लेट टाकणार आहोत. सर्व कपड्याला आपण इथे बॉक्स प्लेट टाकून घेणार आहोत. आपला जो कमरेचा भाग आहे त्या भागाच्या साईजनुसार आपण इथे सर्व प्लेट व्यवस्थित अशा टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण येथे अस्तरवरती प्लेटा टाकलेला कपडा व्यवस्थित जॉईंट करून घेणार आहोत. म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित आपल्याला स्टिच करता येईल. स्टिच करताना ते कपडा इकडे तिकडे सरकणार नाही यासाठी आपण येथे व्यवस्थित एक स्टिच करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कमरेकडच्या भागाला इथे प्लेटा टाकलेला घेर येथे जॉईंट करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही किती छान असा सुंदर टॉप तयार झालेला आहे. यामध्ये मी आता इथे आपल्याला एक नॉड बसवायचा आहे. येथे आपण अस्तरला आतल्या साईडने दुमडपट्टी टाकून घेणार आहोत. येथे आपण नॉड तयार करणार आहोत, लटकन तयार करणार आहोत. त्यानंतर समोरच्या साईडने आपण लटकन जॉईंट करणार आहोत. हा टॉप आहे तो समोरून ओपन आहे. यामध्ये आपण एक स्लीव्ज टॉप तयार करणार आहोत आतल्या साईडने. पण त्याची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करील. पाहू शकता तुम्ही फायनल लुक किती सुंदर असा टॉप तयार झालेला आहे. घातल्याच्या नंतर या टॉपचा लुक असा आलेला आहे. जर